भूषण गवई हे सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी पहिला निकाल पुण्यातील 30 एकर वनजमीन प्रकरणाचा दिला। माजी महसूल मंत्री व भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ही जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय दिला होता। हा निर्णयच सरन्यायाधीश गवई यांनी रद्द करत राणेंना झटका दिला होता। तर आता तामिळनाडूमधील मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात ईडीला सरन्यायाधीश गवई व न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिहा यांच्या पीठाने जोरदार खडसावलंय। ईडी सर्व मर्यादा ओलांडत आहे, संघराज्य संकल्पनेचं उल्लंघन करत असल्याचं गवई यांनी म्हटलंय। पण गवई यांनी यापूर्वीही काही ऐतिहासिक निकाल दिले आहेत। कोणते आहेत हे निकाल पाहूयात या व्हिडिओमधून सविस्तर। गेल्या 6 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून गवई हे काम पाहतात। ते अनेक पीठांचे सदस्य होते। त्यांनी काहीच महिन्यापूर्वी बुलडोजर शाहीला देखील चाप लावला होता। गुन्हा घडल्यानंतर आरोपीचं घर बुलडोजरने पाडलं जातं। हा बुलडोजर न्याय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रूढ केला होता। त्यानंतर तो हळूहळू सर्वच राज्यांमध्ये फोफावत गेला। महाराष्ट्रात आरोपींच्या घरावर बुलडोजर चालते, परंतु गवई यांचा समावेश असलेल्या पीठाने बुलडोजर न्यायाला चाप लावला। गुन्हेगार आहे या कारणासाठी त्याचं घर पाडणं हे बेकायदेशीर आहे। त्यांच्या कुटुंबियांच्या मूलभूत अधिकारांचं हनन यामध्ये होत असल्याचं गवई यांनी म्हटलं होतं। यावेळी बोलताना ते म्हटले होते की राजकारण्यांवर ईडी सीबीआयची दहशत आहे, त्यापेक्षा जास्त दहशत बुलडोजर शाहीची अल्पसंख्याक समुदायावर होती। ती सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्याने संपली आहे। तर उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय न्यायमूर्ती गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने फिरवला होता। महिलेचे स्तन ओढणे, तिच्या पायाखालची नाडी सोडणे हा बलात्काराचा प्रयत्न नाही असं निरीक्षण एका खटल्यात अलाहाबाद न्यायालयाने नोंदवलं होता। मार्च महिन्यात हा निर्णय देण्यात आला होता। अलाहाबाद न्यायालयाचा निर्णय चीड आणणारा होता। त्यानंतर गवई यांच्या खंडपीठाने हा निर्णय रद्द केला। हा निर्णय चुकीचा आणि असंवेदनशील असल्याचं म्हणत अलाहाबाद न्यायालयाला यावेळी गवई यांनी फटकारलं देखील होतं। त्यानंतर 2023 मध्ये जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 370च्या तरतुदी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। या केंद्राच्या निर्णयाला एकमताने समर्थन देणाऱ्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाचा देखील ते भाग होते। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोल बॉन्ड ही योजना रद्द केली। न्यायालयाने इलेक्ट्रोल बॉन्ड ही योजना असंवैधानिक असल्याचं म्हटलं। हा निर्णय 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला होता, ज्याचा एक भाग गवई देखील होते। केंद्राच्या 1000 आणि 500 रुपयांच्या चलनी नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या नोटबंदीचा निर्णय ही सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला होता। हा निर्णय देणाऱ्या 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाचे देखील ते सदस्य होते। त्यानंतर गवई यांचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या अधिक मागासलेल्या SC STंच्या प्रगतीसाठी जात उपवर्गीकरण करण्यास सुप्रीम कोर्टाने दिलेली मान्यता। 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला होता, त्यामध्ये गवई देखील होते। त्यानंतर केंद्र सरकारने आणलेल्या वक्फ सुधारणा कायद्याला देशभरातून सध्या विरोध होत आहे। या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल आहे। या याचिकेची सुनावणी देखील सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या समोरच सुरू आहे। त्यामुळे एकदा हा कायदा असंविधानिक आहे याबाबतचा ठोस पुरावा जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत न्यायालय कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करू शकत नाही असं यावेळी गवई यांनी म्हटलं आहे। यावर आणखी एकदा सुनावणी होणार आहे, त्यामुळे वक्फ सुधारणा कायद्याबाबत गवई काय निकाल देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे गवई यांच्या आतापर्यंत दिलेल्या वेगवेगळ्या निर्णयांबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला नक्की फॉलो करा। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।